झी 24 तास एक पाऊल पुढे। चळवळीची लक्ष्मण रेषा या आधीच्या भागात मी साधनाताईंना एक प्रश्न विचारला होता की या केसचा पुढचा प्रवास कसा असू शकेल, कारण मान्यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला गेला, तो अर्ज सोमवारी सुनावणीला आल्यानंतर पूर्णपणे फेटाळला गेला, तर या केसचा प्रवास कसा असेल? निश्चित इथे मला सांगावंसं वाटतंय की जेव्हा एखादी क्रिमिनल केस फाईल होते किंवा कंप्लेंट केली जाते, ज्याला FIR असं म्हणतात, ते FIR फाईल केल्यानंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन केली जातं आणि तो जर ज्या गुन्ह्याखाली, आता जसं ह्या केसमध्ये सेक्शन 376 लावलेला आहे, जो नॉन बेलेबल आहे, म्हणजे न्यायालयातनंच ज्याला बेल मिळू शकतो, पोलीस बेल देऊ शकत नाहीत, तर अशा केसमध्ये FIR फाईल झाल्यानंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतं, पुरावे गोळा करतं आणि ह्या पुरावे गोळा करण्यामध्ये त्यांना आरोपीला ताब्यात घ्यावं लागतं, त्याला अटक होऊ शकते आणि जेव्हा तो गुन्हा नॉन बेलेबल असतो तेव्हा त्याला अटक केली जाते आणि न्यायालयात तो हजर झाल्यानंतर त्यांनी न्यायालयातनं बेल घ्यायचा असतो किंवा अँटिसिपेटरी बेल ही जी काही प्रोव्हिजन आहे, याचा अर्थ जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपल्यावरती एखाद्या कलमा अंतर्गत अटक होऊ शकते, तेव्हा त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अप्लाय करायचा असतो आणि हा अटकपूर्व जामिनाचा ऍप्लिकेशन त्यांचा सातारा न्यायालयासमोर प्रलंबित आहे, ज्याला सोमवारी तारीख आहे। आता ही तारीख जी आहे याच्यामध्ये जसं तुम्ही अगोदर विचारलं होतं की ते फरार आहे, यांचा या गोष्टीचा काही परिणाम होतो का, तर निश्चितच सिंपथी मिळू शकत नाही किंवा आता त्यांचा जो काही समाजामधला प्रभाव आहे किंवा राजकारणामधला, पोलीस यंत्रणेमधला ते एक इन्फ्लुएन्शियल असं व्यक्तिमत्व आहे, तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा जामीन नाकारला जाऊ शकतो आणि ते फरार राहिल्यामुळे त्यांची सिंपथी ही कोर्टाची जाऊ शकते की हे न्यायालयाशी कोऑपरेट करत नाहीत। अँटिसिपेटरी बेल केव्हा दिला जातो की हे न्याय प्रणालीमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन आहेत ते सहकार्य, एखाद्या व्यक्तीने फरार होणं हे न्याय प्रक्रियेमध्ये सहकार्य न करणं। मगाशी चर्चेला मुद्दा घेतला होता की यातली गुंतागुंत त्यांच्या फरार होण्यानं अधिक वाढू शकते, अशा प्रकारचा, कारण ते कॉपरेट करत नाहीयेत असा संकेत जातो आणि त्यांनी ह्या जेव्हा सर्व इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर चार्जशीट फाईल होते आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर खटला सुरू होतो, म्हणजे सेक्शन 376चं जे काही हिअरिंग आहे ते चार्जशीट फाईल झाल्यानंतर होतं। आता FIR दाखल होणं आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रोसेस चालू आहे आणि त्या दरम्यान त्यांचा अँटिसिपेटरी बेल हिअरिंगला आलेला आहे, त्याचं हिअरिंग आहे। बरोबर आहे। मला पल्लवीताईने असं विचारायचं आहे, पल्लवीताई, एक प्रकारे चळवळीचं नेतृत्व गेले अनेक वर्ष मानांकडे होतं, ते 1970च्या दशकात मानांकडे आलं, ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं स्वतःकडे घेतलं, त्याबद्दलचा काही चळवळीतल्या लोकांचा राग त्यांच्यावरचा अजूनही आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूनं आत्ता फार मोठ्या प्रमाणात चळवळीतील लोक उभी राहतातच आहेत उघडपणे, असं दिसत नाहीये, असं आपल्याला वाटतं का? हा भाग क्रमांक 1। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला अशा प्रकारची संस्था सांभाळता येत नाही त्याला लोकांचं प्रतिनिधित्व करायची संधी तरी का द्यावी, असाही एक विचार मांडला जातोय। या दोन्हीवर तुमची मतं काय आहेत? अगदी मी थोडक्यात मांडेन, पण मगाचा जो तुमचा प्रश्न होता त्याच्यावर मला परत तुम्हाला एक सांगायचं आहे की मी या केसमध्ये काय इंटरेस्ट दाखवला किंवा लेख वगैरे तुम्ही उल्लेख केला। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत उदयजी, आपण सुद्धा ऑब्झर्व केलेलं असेल की ज्यावेळेस फिर्यादी असतो, केस कंप्लेंट नोंदवलं जातं, या केसमध्ये पहिल्यांदा असं झालंय की आरोपीच्या बाजूने सहानुभूती निर्माण झालेली आणि फिर्यादीवर संशयाची सुई निर्माण झालेली आहे। म्हणजे या 5 महिला ज्या आहेत त्यांच्या बाजूने, म्हणजे नेहमी असं होतं की महिलांच्या बाजूने सहानुभूती निर्माण होते बलात्काराच्या, लैंगिक शोषणाच्या क्राईम्समध्ये, पण इथे ह्या बलात्कारित महिला किंवा ज्यांनी शोषणाला सामोरं गेलेले आहेत त्यांच्यावरच संशयाची सुई आलेली आहे आणि जे आरोपी आहेत, जे फरार आहेत, जे पोलीस यंत्रणेला तपासामध्ये मदत करत नाही, त्यांच्या बाजूने मात्र चळवळी। बरोबर, तुम्ही मुद्दा मांडला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या पल्लवीताई। त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ही एक एक्सेप्शनल केस असल्यामुळे मला वाटतं की या महिलांच्या बाजूने उभं राहावं। नंबर 2, मला असं वाटतं की 1970च्या दशकात त्यांनी लक्ष्मण माने साहेबांनी चळवळ आपल्या हातात घेतली, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काही रोष असेल तरी सुद्धा उदयजी मी तुमच्या मताशी सहमत नाहीये, कारण का तुम्ही म्हणताय की काही लोक उघडपणे त्यांच्यासाठी समोर आलेले नाहीयेत, पण मला असं वाटतं समोर न येणं आणि ठोस भूमिका न घेणं
त्यांच्या विरोधात किंवा महिलांच्या बाजूने ठोसपणे उभं न राहणं हेच इटसेल्फ मला वाटतं की त्यांच्या बाजूने मौन पाळून त्यांना समर्थन देणं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या या मताशी मी अगदी असहमत आहे की चळवळीतले लोक त्यांच्या पाठीशी उभे नाहीयेत. जर त्यांना दाखवायचं असेल की त्यांना उभे नाहीयेत तर त्यांनी पुढे आलं पाहिजे. लक्ष्मण मानेंना आवाहन केलं पाहिजे की तुम्ही सरेंडर व्हा, तुम्ही जे फरार झालेला ते येऊ नका, तपास यंत्रणेला तुम्ही मदत करा. दुसरं तुम्ही म्हणताय की काहीतरी संस्थेच्या बाबतीत विचारलं तुम्ही की संस्था चालवायला दिली गेली पाहिजे का नाही. संस्था चालवायला संस्था अशी व्यक्ती ज्याला संस्था सांभाळता आली नाही एक प्रकारे नीटपणे त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व करावं का? करावं का हा अगदी तुमचा महत्वाचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला सांगते की प्रतिनिधित्व करावं का याहीपेक्षा जेव्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, माने साहेबांना 3 वेळा विधानसभेचं तिकीट मिळालेलं आहे आणि 3ही वेळेला उदयजी त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. मागच्या 2009च्या इलेक्शनमध्ये म्हणजे MLAच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना मात्र 1750 मतं मिळालेली आहेत. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा पल्लवीताई तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे. पण एक सांगतो, या केसचा आणि माने साहेबांचा तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे हेच याच्यावर दिसतंय. या कार्यक्रमाचा शेवट करताना मला अत्यंत मला गरज नाहीये उदयजी मला अभ्यास करायची गरज नाही. मी त्यांच्या संस्कारामध्ये वाढलेली आहे, त्यांनी मला वाढवलंय. मला चळवळीचं बाळकडू त्यांच्याकडूनच मिळालेलं आहे. तुमचा मुद्दा निश्चित पोहोचलाय. परंतु एका अत्यंत गंभीर विषयावर मला डॉक्टर बाबा आढाव यांना बोलतं करायचं आणि त्यावरच या कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे. आणि तो म्हणजे अशा प्रकारच्या आरोपांमुळे, अशा प्रकारच्या केसेसमुळे बाबा आढाव ज्या चळवळीसाठी, ज्या चळवळीचं रोपटं महाराष्ट्रात रुजावं म्हणून तुम्ही आयुष्यभर खस्ता खाल्ल्यात, त्याचं प्रचंड मोठं नुकसान होतं असं नाही वाटत? मला विचारताय आपण? हो. मला दुःख वाटतं, खूप दुःख वाटतं याचं. म्हणजे असं की मी रुजवलं वगैरे असं माझं नाही, हा सगळा सामुदायिक प्रयत्न होता. परंतु माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले गेलेत, नाही असं नाहीये. माणसांच्यावर काही वेळेला समुदायावर, काही वेळेला संघटनांच्यात्मक. कारण काय असतं की अशा चळवळी चालवत असताना अनेक महत्वाकांक्षी माणसंही भेटत असतात, हेही मी पाहिलेलं आहे. आणि महत्वाकांक्षी माणसांची महत्वाकांक्षा पुरी करण्यासाठी ती कुठल्या तेवेपर्यंत जातील हे सांगता येत नाही. मुद्दा इथे आहे की या ठिकाणी मला दिसतं एवढंच आहे की जी संस्था भटक्या मुक्तांच्या जीवनात उभी राहिली, की जी चळवळ उभी राहिली, त्या चळवळीपेक्षा मानेच वेगळे आता पडतायत यामध्ये. आणि लक्ष्मण रेषा आता काय झालंय की लक्ष्मणानेच ओलांडली की काय अशा स्वरूपात, म्हणजे सीतेने ओलांडण्यापेक्षा लक्ष्मणानेच रेषा ओलांडली की काय अशा स्वरूपाचं एक चित्र तिथे निर्माण होत आहे. मला असं वाटतं की या सर्व ह्याच्यामध्ये मी बाकीच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं लक्ष्मण मान्यांना माझी कळकळीची विनंती राहील की त्यांनी कोर्टाच्या पुढे अर्जाची सुनावणी होऊन नंतर ते होऊन काहीतरी हे करून करण्यापेक्षा सरळ अगदी पोलिसांच्या पुढे जावं आणि काय पोलिसांना चौकशी काय ते करू द्यावी. त्यात काय म्हणजे आता मगापासून जे आपण जी चर्चा करतो आहोत त्यामध्ये ती चौकशी होऊ द्यावी. त्या चौकशीमध्ये केवळ त्या महिलांना न्याय मिळावा एवढीच भूमिका नाहीये. तर सार्वजनिक जेवण आता तर मला परत सांगायचं आहे, भारतामध्ये बलात्काराच्या विरोधात जे कायदा पास केलेला आहे आणि जे संबंध वातावरण निर्माण केलेलं आहे तर त्या कायद्याच्या वापराबद्दलचे सुद्धा अनेक प्रश्न. आता बस म्हणून जाताना गर्दीमध्ये जर एकमेकाला धक्का लागला तर काय करायचं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहेत. तेव्हा त्यामुळे याचं मूल्य कमी लेखतो असं नव्हे. माझं म्हणणं आहे आपण एवढंच पाहूया आता की साताऱ्यात त्या भारतीय संशोधन संस्थेमध्ये त्या प्रकाराची चौकशी चोखपणे पोलिसांमार्फत झाली पाहिजे. जी काही यंत्रणा झाली पाहिजे आणि त्याला लक्ष्मण मान्यांनी सामोरं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच त्याच्यातलं जे काही खरं खोटं आहे ते बाहेर येईल आणि समाजापुढे होईल. पण त्याने एकच करावं एवढंच मला वाटतं. त्याशिवाय हा पण एक प्रकारे चळवळीवर आता या क्षणाला संशयाची सुई पसरलेली आहे, संशयाची सुई त्या तिकडे आहे, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण जो जनमताचा कौल त्याचा जो प्रश्न विचारला होता त्याचा निकाल नेमका काय आला, हा कार्यक्रम बघितल्यानंतर लोकांनी काय मत व्यक्त केले पाहूया. आपला प्रश्न होता, लक्ष्मण मानेवरच्या आरोपांमुळे चळवळीचं नुकसान होतंय का? होय, जवळपास 85% लोक असं म्हणताय मान्यांवरच्या आरोपांमुळे चळवळीचं नुकसान होतंय, तर नाही असं जवळपास 15% लोकांचं मत आहे.
प्रेक्षको, आरोप करणं म्हणजे निकाल नव्हे हे जरी सत्य असलं तरी मान्यांसारख्या व्यक्तीवर अशा स्वरूपाचे आरोप होणं ही सुद्धा अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हे नेमकं असं का झालं याचा शोध घेतलाच गेला पाहिजे. त्याहीपेक्षा सुद्धा बाबा आढाव यांच्यासारख्या व्यक्तीने जो सल्ला दिलेला आहे की सत्य काय असेल ते पोलीस तपासातनं समोर येऊ द्या, त्या अग्निपरीक्षेला प्रत्येकालाच सामोरं जायला हवं. ही अग्निपरीक्षा असणाऱ्या लक्ष्मण मानेंची, तसंच त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची, ही अग्निपरीक्षा असणारे सत्याची आणि असत्याची, त्याहीपेक्षा सुद्धा शोषितांची आणि शोषणकर्त्यांची, एक प्रकारे पुरुषी मानसिकतेची आणि त्याहीपेक्षा अबलांच्या आक्रोशाची. महाराष्ट्रातल्या भटक्या आणि विमुक्त चळवळींमधल्या एकमेकांच्या कदाचित संघर्षाची किनार आत्ता समोर येत नसली तरी त्याचीही ही अग्निपरीक्षा असणार आहे. दोन व्यक्तींच्या महत्वाकांक्षांची ही अग्निपरीक्षा असणार आहे की काय याचाच फैसला काही दिवसात होणार आहे. लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्रातल्या चळवळीला बळ देईल असं कृत्य त्यांच्या हातनं घडावं अशीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर साधना देशपांडे, डॉक्टर साधना महाशब्दे, पल्लवी रेणके आणि डॉक्टर बाबा आढाव. डॉक्टर बाबा आढाव, आपल्या तब्येतीला लवकरात लवकर आराम पडो आणि पुन्हा तुम्हाला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतलं योगदान देताना आमच्यासारख्या तरुण पिढीला पाहायला मिळो याच सदिच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपवतो. आपण पाहत होतात लक्ष्मण चळवळीची लक्ष्मण रेषा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.